महासंग्रामातल्या पुढच्या बातमीकडे पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी सध्या आघाडीवर आहेत। सुरुवातीचे कल भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आता आघाडीवर आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सध्या आघाडीवर दिसतात। पश्चिम बंगालच्या या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आज सकाळीच आपण पाहिलं भवानीपूरमध्ये स्ट्रॉंग रूम उघडताच भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची दिसलेली होती, घोषणाबाजी सुरू होती। त्यामुळे ममता बॅनर्जी ज्या ठिकाणहून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अर्थातच त्या मतमोजणी केंद्राकडे आपलं लक्ष आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट, आसाममध्ये आतापर्यंत 14 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि या 14 पैकी 10 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे तर काँग्रेसच्या 4 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे। आतापर्यंत 14 जागांचे कल हाती आलेले आहेत। एकूण जागा आहेत आसाममध्ये विधानसभेच्या 126 बहुमताचा आकडा आहे 64, त्यापैकी 14 जागांचे कल आतापर्यंत हाती आले आहेत आणि आणखी त्यात 2 जागांची भर पडली आहे। आसाममध्ये आता एकूण 16 जागांचे कल हाती आले आहेत, त्यात भाजप 11 जागांवर तर काँग्रेस 5 जागांवर पुढे आहे। भाजप, काँग्रेस, आसाम गण परिषद आणि AIUDF असे 2 घटक पक्ष सुद्धा आहेत भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसोबत। आसाममध्ये आतापर्यंत 16 जागांचे कल हाती आले आहेत, त्यानुसार भाजपचे उमेदवार 11 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे उमेदवार 5 जागांवर आघाडीवर आहे। बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा तिथे चर्चेत आहे आणि आसामची जेव्हा गोष्ट आपण करतो की आसामबद्दल बोलतो तेव्हा चहाचे मळे हे तिथलं खास वैशिष्ट्य आहे आणि निवडणुकीत सुद्धा हा एक निर्णायक मुद्दा असतो, कारण चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारा एक मोठा वर्ग आसाममध्ये आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चहाच्या मळ्यांमध्ये जाऊन तिथल्या कामगारांबरोबर चर्चा केल्याची दृश्य आपल्याला निश्चित आठवत असतील।